नमस्कार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचे सुंदर विचार सांगणार आहेत, जे तुमचे जीवन बदलून टाकतील. तुम्ही हे विचार पूर्ण ऐका आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना आत्मसात करा. मित्रांनो, स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवत आहे. वर्तमानात असताना नामात राहा. ही स्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझा असेल. मितभासी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज जपावे, त्यासी कधी न विसरावे. मनुष्य जन्मास मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा. मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईत प्रवेश करतो. आचार विचार घराची आखणी आहे. प्रेम घराचा पाया. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे, तर माणुसकी तिजोरी. आपापसात प्रेम ही धनदौलत आहे, तर नामस्मरण इथला आत्मा आहे. श्रोतेहो, नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. काय कमवले आहे आणि काय गमावले कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द की मुखी प्रेमाने जग जिंकता, मग होशील तू आणि इतर सुखी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक गणात नित्य स्वामी बसावा. उदास असशील तर माझे नाव घे, दुखी असेल तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ, अक्कलकोटची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावेत असेल, कुणी नसेल तुझ्या संगी, तर घाबरू नकोस. नको काढूस पण नको वागू स्वार्थी, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रत्येक क्षणी आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे. नमन माझ्यावर प्रेम आहे, तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म आहे. बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा. मग नाव रे मन आणि नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. हे नियती आहे की डिस्काउंट खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांनाही कळते आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपणाहून गमावले. अति उच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही. म्हणूनच अक्कलकोट माझा भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय यामध्ये माझी शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत. जो साधक अविश्वास दाखवत नाही
आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात. खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो. भक्ताच्या हाकेला आधीच मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो. म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे आणि स्वामी तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. नुसते स्वामी 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 म्हणत तरुण जाशील, मोह माया सारी फुलून जाशील या जगाशी, तुझे काही देणे घेणे नाही. म्हणशील तर संसार तुझा नाही, तर स्वामी तुझा. माणूस असू दे प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेव, तिथेच स्वामी आहे हे जाण. तर मित्रांनो, हे स्वामींच्या अद्भुत सुंदर विचार आपण जर या विचारांना आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपले जीवन आनंदमय होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ.